पार्टी आणि सारथी पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालू असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आणि या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर पार्टी आणि सारथी या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आणि या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। निवडले गेलेले आहेत, कुठल्या मुलांना द्यायचं, काही ठिकाणी एकाच परिवारातले 42-45 हजार रुपये मिळतात म्हणल्यानंतर 5-5 लोक पीएचडी करायला लागलेत एका फॅमिलीतले। आणि मी मधीच माहिती घेतली तर ह्या ठराविक विद्यार्थ्यांच्या करता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि 4 लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्या करताच रक्कम इतकी मोठी जाते आणि बाकीच्यांच्या करता अतिशय म्हणजे 50% पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक-बाधक चर्चा झाली। शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची, सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची, त्याला आम्ही लिमिट घालणार आहे आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना। मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत, ते विषय खरोखरीच त्यांनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत। मागं झालं ही गोष्ट खरी आहे, त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता, निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी उपोषणाला बसायचे, नको नाराज नका करू, द्या 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 द्या, अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे।